दरियापुर में कांग्रेस पार्टी को बड़ा झटका लगा है। कांग्रेस कमेटी के अध्यक्ष सुधाकर पाटिल बाहरसाकले ने कांग्रेस का पंजा छोड़ शिवसेना का धनुष्यबाण हाथ में लेने का निर्णय अपने सैकड़ों समर्थकों की उपस्थिति में लिया। दरियापुर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष सुधाकर पाटिल बाहरसाकले ने अपने पद का इस्तीफा देकर कांग्रेस पार्टी छोड़ने का निर्णय लिया था, लेकिन वह किस पार्टी में जाएंगे इसका निर्णय उन्होंने नहीं लिया था। लेकिन आज मंगलवार को दरियापुर में माहेश्वरी भवन में उन्होंने अपने कार्यकर्ताओं का मेलावा लेकर शिवसेना शिंदे गुट में प्रवेश लेकर राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा विधायक बच्चू कडू के हाथ मजबूत करने का निर्णय लिया। कार्यकर्ताओं के मेलावे में बोलते हुए उन्होंने कहा कि उन्होंने तहसील में 25 साल तक कांग्रेस पार्टी को सक्रिय रखा। पार्टी के लिए मैंने क्या नहीं किया यह सभी को मालूम है। यह कहते वक्त उनकी आंखें भर आई थी। पार्टी में वरिष्ठ नेताओं से जो अपमान हो रहा था वह बर्दाश्त न होने के कारण उन्होंने पार्टी छोड़ने का निर्णय लेने की बात कही। आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर पाटील बारसाकडे आहेत। त्यांनी आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते इतर पक्षात जाणार आहेत। आपण त्यांना विचारू की आपण काँग्रेस पक्ष का सोडला आहे आणि कुठल्या पक्षात आपण जाणार आहोत, काय निर्णय? काँग्रेस पक्ष का सोडला हे सर्व उत्तमभूत माहिती मी आता दिलेली आहे, त्याच्यामुळं परत त्याच्यावर आता भाष्य करणार नाही। परंतु आता पुढची वाटचाल जी आहे माझी ती एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना जी आहे त्या शिवसेनेमध्ये मी आणि माझे सर्व समर्थक प्रवेश करणार आहेत आणि त्या शिवसेनेमध्ये राहून या तालुक्याचा या शहराचा विकास करणार। भारतीय जनता पार्टी हा सुद्धा मोठा पक्ष होता आणि आपले बंधू भारतीय जनता पार्टीचे अकोटचे आमदार आहेत, मात्र त्यांच्यासोबत आपण न राहता शिंदेसेनेत आपण प्रवेश का घेतला, का घेणार? भारतीय जनता पक्षाचे जे विचार आहेत त्या विचाराचा माणूस मी नाही आहे, कारण की माझ्यासोबत सर्व धर्म समभावाचे लोक आहेत, त्यांना मला सोबत घेऊन चालायचं आहे आणि त्याकरता हा एकमेव पक्ष असा आहे शिवसेना की सर्व जाती धर्माच्या लोकांना ते घेऊन चालतात। मात्र एकनाथ शिंदे हे सुद्धा महायुतीत आहेत, ते सुद्धा त्या पक्षाच्या विचाराचे आहेत, आपण असा निर्णय का घेतला? ते जरी त्या पक्षाच्या युतीमध्ये असतील परंतु त्यांचा जो एजेंडा आहे तो बीजेपीचा एजेंडा नाही। म्हणजे 6 महिन्यानंतर आता जे बँकेच्या निवडणूक आहे त्या बँकेच्या निवडणुकीसाठी म्हणजे आपल्याला पुन्हा अध्यक्ष व्हावे किंवा या ठिकाणी बच्चू कडूंचे हात बळकट व्हावे यासाठी तर आपण निर्णय घेतला नाही। अजिबात नाही, बँकेचा अध्यक्ष मी होणार नाही आणि बँकेमध्ये आता तुम्हाला माहीत असेल की जे जुने लोक आहेत 10 वर्षाचे वर जे झाले त्यांना उभं सुद्धा राहता येणार नाही। ठीक आहे, आपल्यासोबत सुधाकर पाटील बारसाकडे होते, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क अमरावती। धन्यवाद।